नमस्कार मित्रांनो, महाओके या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. MST-CETचा निकाल नुकताच लागलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी CET परीक्षा दिलेल्या आहेत त्यांची आता ॲडमिशन प्रोसेस, कॅप प्रोसेस ज्याला आपण कॅप प्रक्रिया वगैरे म्हणतो, तर ही आता सुरू होणार आहे, काही दिवसातच सुरू होणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना PCB एक्झाम दिलेली आहे आणि PCM ग्रुपची पण एक्झाम दिलेली आहे, अशा विद्यार्थ्यांना कोणत्या कोर्सेसमध्ये प्रवेश घेता येईल याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. आणि कॅप रजिस्ट्रेशन वगैरे हे प्रोसेस कशी होत असते याची पण तुम्हाला थोडक्यात मी माहिती देणार आहे. तर जे काही CET सेलकडून कॅप रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू होते आणि फॉर्म भरण्यापासून ॲडमिशन होईपर्यंत जी काही प्रोसेस होत असते, या प्रोसेसला आपण हे काउन्सिलिंग प्रोसेस पण म्हणतो. तर ही काउन्सिलिंग प्रोसेस आम्ही तुम्हाला करून देणार आहोत. तर ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे काउन्सिलिंग प्रोसेस करायची आहे त्यांनी आमच्या सेंटरला भेट द्यायचं आहे किंवा मग मला फोन पण कॉल पण तुम्ही करू शकता. तर माझा आपल्या सेंटरचा ॲड्रेस खाली दिलेला आहे, त्याचबरोबर माझा फोन नंबर पण खाली दिलेला आहे. तर या प्रोसेसची सगळं काही माहिती, फॉर्म कसे भरायचे, राऊंड कसे अटेंड करायचे, या राऊंड्सचे प्रत्येक राऊंडचे नियम कसे असतात, हे मी तुम्हाला जे आमच्याकडं रजिस्टर पेड स्टुडंट राहतील त्यांना आम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ही सगळी माहिती देत राहू किंवा मग ब्रॉडकास्ट लिस्टिंग करून त्यांना त्यांच्या व्हॉट्सअप नंबरवर ही सर्व माहिती पाठवत राहणार आहोत. तर आता PCB आणि PCM हे दोन्ही वेगवेगळे ग्रुप आहेत. काही विद्यार्थ्यांचं जनरल सायन्स असते, तर हे दोन्ही परीक्षा देतात किंवा मग काही जण फक्त PCB किंवा फक्त PCM किंवा दोन्ही ग्रुपची परीक्षा दिली असेल. तर ज्या विद्यार्थ्यांनी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या ग्रुपची CET परीक्षा दिली आहे, अशा विद्यार्थ्यांना BSc ॲग्री, B फार्मसी अशा कोर्सेसमध्ये प्रवेश घेता येतो. BSc ॲग्रीमध्ये वेगवेगळे फील्ड असतात. BSc ॲग्री, BSc हॉर्टिकल्चर, BSc आहे की नाही, अजून BSc होम सायन्स, हे कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येणारे कोर्सेस आहेत. याच्यामध्ये तुम्ही PCB असेल तर तुम्ही प्रवेश घेऊ शकता. दुसरं म्हणजे फार्मसी, B फार्मसी म्हणतो आपण, बॅचलर ऑफ फार्मसी, 4 वर्षाचा डिग्री कोर्स असतो हा, ठीक आहे. या डिग्री कोर्ससाठी पण तुम्हाला PCB ग्रुपवर ॲडमिशन घेता येते, बरोबर. यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी PCM ग्रुपची परीक्षा दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांना BTech इंजिनिअरिंगकडे जाता येते. तर BTech इंजिनिअरिंगमध्ये वेगवेगळे कोर्सेस आहेत, जसं की सिव्हिल, IT, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, कम्प्युटर ह्या फील्ड आहेत त्याच्यामध्ये, बरोबर. आणि इंजिनिअरिंगच्या व्यतिरिक्त BTech इंजिनिअरिंगच्या व्यतिरिक्त B फार्मसीसुद्धा PCM ग्रुपमधील विद्यार्थ्यांना B फार्मसी पण कोर्सेसला जाता येते, ठीक आहे नाही, बॅचलर ऑफ फार्मसी. तर PCB आणि PCM या दोन्ही ग्रुपवर जे काही ॲडमिशन घेतो हे सगळे डिग्री कोर्सेस आहेत, ओके. तर हे तुम्ही लक्षात घ्या. तर आता काही दिवसांनी कॅप रजिस्ट्रेशनसाठी एक वेळापत्रक जारी केले जाते. त्या वेळापत्रकानुसार आपल्याला कॅप रजिस्ट्रेशन हे ऑनलाईन करायचं असते, बरोबर. त्यानंतर आपल्याला आपलं फॉर्म कन्फर्मेशन करायचे असते. काही ठिकाणी ARCला जावं लागते, काही ठिकाणी ॲटोमॅटिक ऑनलाईन स्क्रुटिनी मोडमध्ये पण व्हेरिफिकेशन होत असते. तर हे सगळे इन्स्ट्रक्शन्स आम्ही तुम्हाला नंतर देतच राहू. तर जे विद्यार्थी कॅप रजिस्ट्रेशन करतील, ज्यांनी CET परीक्षा दिली असेच विद्यार्थी हे कॅप रजिस्ट्रेशनसाठी पात्र असतील. कॅप रजिस्ट्रेशन केल्यानंतर सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स या ठिकाणी आपल्याला अपलोड करावे लागत असतात. त्यानंतर याचा एक टाईम पिरियड असतो. कॅप रजिस्ट्रेशननंतर हे क्लोज केल्या जातात आणि त्यानंतरच आपण आपली जे मेरिट लिस्ट आहे, मेरिट रँक आहे, ही त्या ठिकाणी पब्लिश केल्या जाते. त्याचे पण एक वेळापत्रकामध्ये तारीख दिलेली असते. या तारखेप्रमाणे आपण आपले एक स्टेप बाय स्टेप आपण पुढं जात राहतो. यानंतर कॅप राऊंड सुरू होतो. पहिला कॅप राऊंड, दुसरा कॅप राऊंड, अशा पद्धतीने कॅप राऊंड चालतात. तर पहिल्या कॅप राऊंडमध्ये आपण ऑप्शन्स देणार. आपल्याला जे कॉलेज, ज्या फील्ड पाहिजेत आपण त्या ठिकाणी ते निवडणार आणि त्याचा रिझल्ट काही दिवसानं, 2-3 दिवसात त्याचा पण रिझल्ट लागतो. तो रिझल्ट लागल्यानंतर मग आपल्याला ॲडमिशन घेण्यासाठी पण तारीख दिलेली असते. त्या तारखेदरम्यान आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असते, बरोबर. हा झाला पहिला राऊंड. अशाच पद्धतीने दुसरा राऊंड पण होत असतो आणि तिसरा राऊंड यावर्षी होईल किंवा नाही होईल माहीत नाही. तर आता त्याचं वेळापत्रक शेड्यूल आल्यानंतर आपल्याला ते पण समजून जाईल. तर ही सर्व प्रोसेस आम्ही तुम्हाला करून देणार आहोत.
जर ज्या ज्या विद्यार्थ्यांना आमची ही काउन्सिलिंग प्रोसेस घ्यायची आहे त्यांनी आमच्याशी संपर्क करायचा आहे. तर अशा पद्धतीनं कॅप प्रोसेस CET सेलकडून कॅप प्रोसेस ही राबविल्या जात असते. याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेलीच आहे. ॲडमिशन प्रक्रियांबद्दल अजून नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.